माननीय दिलीपराव कुंड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न। संगमनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष माननीय दिलीपराव कुंड यांच्या 58व्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये यशोधन येथे वाढदिवसानिमित्ताने काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांना या हार्दिक शुभेच्छा दिल्या। तर जय हिंद नागरिक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न सभेत समस्त संचालक व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। साहेबांना अतिशय मोठा दीर्घायुष्य लाभो आणि जनतेची गोरगरिबाची सेवा करण्याची अशा प्रकारची संधी मिळो असे मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद जय धन्यवाद। यावेळी माननीय दिलीपराव कुंड यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले। आजच्या या जय हिंद नागरी पतसंस्थेच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या शहराचे पाणीपुरवठा खात्याचे सभापती बाळासाहेबजी पवार, तसंच आपल्या संगमनेरचं आरोग्य हे चांगल्या रीतीने जपतात असे आपले सर्वांचे मित्र दानिशभाई, डॉक्टर दानिश हे डॉक्टर आहेत, त्यांच्या व्यवसाय हा डॉक्टर आहे आणि त्यामुळं आपल्या शहराचं आरोग्य चांगल्या रीतीने सांभाळण्याचं काम ते करतात। आज आपल्या मीटिंगसाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं मी स्वागत करतो। तसेच त्या ठिकाणी माझे मित्र बर्गे साहेब आहेत, गणेशजी मादास आहेत, तसेच आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष गणपतराव सातपुते, तसेच माझे सर्व संचालक मंडळ की जे माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात आणि ही संस्था पुढे नेण्याचं काम खरे संचालक मंडळाच्या माध्यमातून चालतं। आपल्याला सांगायला आनंद वाटेल की असं संचालक मंडळ संगमनेरमध्ये दानिशभाई माझ्याच पतसंस्थेचं असं की प्रत्येक संचालक हा अतिशय भावासारखा आणि इथं प्रत्येकजण काम करताना आपलं स्वतःचं काम असल्यासारखं या ठिकाणी काम करतो। आमचे उपाध्यक्षसुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम करतात आणि आमचे बँकेचे मॅनेजर असतील संदीप वाकचौरे, अनिल, त्याच्यानंतर आमचे जे सर्व या ठिकाणी पाहत ते आमची सपनाताई असेल, कपिल असं, साबळे काका असतील, आमचे निगुते साहेब आहेत, निगुते मॅडम आहेत, आमचे बँकेचे बिल्डिंगचे व्हॅल्युअर आमचे डोंगरे साहेब आहेत, म्हणजे सर्वच या ठिकाणी संस्थेसाठी जे जे काम करतात आणि आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्या 2 संचालिक आमच्या सोनवणेताई आणि जानेकरताई ह्याही अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी काम करतात। त्याच्यामुळेच ही खरी पतसंस्थेचं काम पुढे नेण्याचं काम खरं आपल्याला करता येत आहे। या ठिकाणी आपण बघितलं आहे श्रीमंत माणसांसाठी सर्वच पतसंस्था काम करत असतात, परंतु श्रमिक नगर असेल, समोरची झोपडपट्टी असेल, या ठिकाणच्या लोकांसाठी दानिशभाई आम्ही खरं पवार सर आमची पतसंस्था या ठिकाणी काम करते। छोट्यातल्या छोट्या माणसासाठी हमाल असेल, छोटा एखादा झोपडपट्टीवाला असेल त्याला कर्ज देण्याचं काम करते आणि त्याचं जीवनमान उंचवण्याचं काम आणि त्याचा प्रपंच चालण्याचं खरं काम ही पतसंस्था करते। आदरणीय बाळासाहेब थोरात, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं मार्गदर्शन या तालुक्यावर आहे। आदरणीय डॉक्टर सुरेशजी तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या संस्था काम करत आहेत आणि खरं म्हणजे महाराष्ट्राचा सहकार जो आहे तो काही मंडळींच्या जीवावर अवलंबून आहे, त्यापैकी एक बाळासाहेब थोरात हे आहेत आणि अशा या संस्था चालवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्व चांगल्या रीतीने चालले आहे। आपल्या तालुक्यातील संस्था तर खूप मोठ्या प्रमाणात चांगला निधी गोळा करतात आणि व्यापाऱ्यांना वाटतात, त्याच्यातून मोठी उलाढाल होती आणि त्यातून प्रगती खरी आपल्या तालुक्याची झालेली दिसत आहे। आपण बघतो आपले सभासद सुद्धा अतिशय चांगल्या रीतीने काम करतात, आपल्या ठेवी व्यवस्थित ठेवतात, परंतु आपल्या संस्थेमध्ये बाळासाहेब आमची संस्था 23 वर्षापूर्वीची आहे आणि जुने 100 रुपयाचे सभासद आहे। सभासद 100 रुपये सभासद कधी बँकेकडे चक्कर सुद्धा मारत नाही, त्यांनी खातं उघडलं पाहिजे, बँकेचं काय चाललं ते बघितलं पाहिजे। यात जे नवीन सभासद झाले तेच इथला कारभार बघतात। माझी एक इच्छा आहे की जुने जे सभासद त्यांनी आलं पाहिजे, आपलं खातं उघडलं पाहिजे, शेअर्स वाढवलं पाहिजे। पतसंस्था चालवणं आता अतिशय जिकिरीचं झालं आहे दानिशभाई। आता पतसंस्था चालवणं अतिशय अवघड, कारण पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवताना आता लोक लाख विचार करतात, परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। आपण ठेवलेले 1-1 रुपया
हा आम्ही जपून ठेवलेला आहे, त्याचा चांगला उपयोग केलेला आहे. यातून कुठेही काही कोणालाही त्याचा त्रास होणार नाही याची खबरदारी आमची संचालक मंडळ सातत्याने घेत आहे. आपल्या सर्वांचं सभासदांच्या ठिकाणी हित पाहण्याचं काम खरं आहे संचालक मंडळानं आम्ही करत आहोत. आपल्या सर्वांच्या काळात सुद्धा आम्ही पतसंस्थेचा चांगला कारभार करण्याचं काम करू, यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आज या ठिकाणी तसंच संस्थेच्या सभेच्या निमित्तानं माझा एवढा मोठा वाढदिवस आपण साजरा केला. जीवनामध्ये कृतज्ञता किती मानावी ती थोडीच आहे, कारण सभासद इतकं प्रेम करतात, संचालक करतात, माझ्या सगळ्या भगिनी प्रेम करतात, तर त्या प्रेमाला काही पारावार नाही आहे. इतकं मोठं आज माझं मन भरून आलं की एवढे लोक इतकं प्रेम करतात. असं प्रेम बघून निश्चितच जीवनात आपण अधिक काम करावं अशी अपेक्षा माणसाला वाटते. या ठिकाणी निश्चितच पुढच्या काळामध्ये 2 वर्षामध्ये सिल्वर जुबली टी व्ही वाढल्या पाहिजे. हा 25वं वर्ष संस्थेचं पुढे येत आहे. बाळासाहेब पवार आत्ताच म्हटले संस्थेच्या ठेवी जास्त वाढल्या पाहिजे, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आवाहन करतो. आज आपण सर्वजण सभासद या मीटिंगसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. सततच्या परत एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द कार्यक्रमामध्ये आपले कैलासवासी बंडूशेठ गायकवाड यांना जाऊन आता 1 वर्ष झालेलं आहे. सातत्यानं गणेश नगरमध्ये प्रत्येक प्रश्न सोडवण्यामध्ये नानांचा मोठा सहभाग असायचा आणि आपल्या संस्थेसाठी ते खूप प्रयत्न करायचे. तर नानांचं या ठिकाणी मी त्यांना तरी त्यांची आठवण या ठिकाणी आपल्या सर्वांना होते. असं एक नेतृत्व जाणं म्हणजे नुकसानीचं आहे, परंतु आता परमेश्वराची आपलं काही चालत नाही. या ठिकाणी नानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या संस्थेच्या 23व्या वार्षिक मीटिंगसाठी जमलेले सर्व आमच्या संस्थेचे आमचे मार्गदर्शन व संस्थेचे चेअरमन माननीय दिलीपराव पुंड साहेब, तसेच व्हाईस चेअरमन गणपतराव सातपुते साहेब, तसेच संचालक मंडळामध्ये राजाराम मंडलिक साहेब, संजय रहाणे साहेब, सालके साहेब, लष्करी साहेब, शांताराम करपे साहेब, संजयराव देशमुख साहेब, जगन्नाथराव रहाणे साहेब, सोनवणे मॅडम व जानेकर मॅडम, तसेच आमच्या संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन श्री अरुण शेठ हिरे, सावळे पाटील, संजय शेठ पुंड, सोनवणे सर, तसेच थोरात साहेब, तसेच नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक दानिशभाई, तसेच पुरवठा सभापती पवार सर, तसेच सुरज साहेब, तसेच महिला भगिनीमध्ये पुण्यताई, सोनवणीताई आणि सर्व सभासदांचे मी संस्थेच्या वतीने आभार मानतो. संगमनेर शहरातील अतिशय गोड व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्र म्हणा आणि आमच्या वडिलांचे बी मित्र, पण त्यांची छबी पाहून असं कोणी म्हणणार नाही का एवढे वयाचे ते असू शकतात. हेच त्यांचं एक गुडविल आणि हे त्यांचं राहणीमान जे संगमनेर शहराच्या प्रत्येक नागरिकाला आकर्षित करतं. असे आमचे दिलीपराव पुंड यांचं वाढदिवस कितवा आहे हे सांगणार नाही, पण आज त्यांच्या वाढदिवसाला माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या असंख्य मित्रपरिवारातर्फे मी त्यांना हार्दिक शुभकामना देतो. आनंदी, मंगलमय, निरोगी, उदंड आयुष्य त्यांना लाभो ही सद्गुरू साईचरणी प्रार्थना.